Welcome to free online classes of physics with Lambert sir. So dear students, in this lecture number 2, second lecture मध्ये आपण 3 important concepts स्टडी केलेले आहेत. ज्यामध्ये हीट, वर्क अँड इंटरनल एनर्जी या 3 कन्सेप्ट विषयी आपण समजावून घेतलेले आहे. आता इथं आजच्या लेक्चर मध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी आपण एखाद्या सिस्टीमची कशी प्रोड्यूस करू शकतो याविषयी माहिती घेऊ. सो चेंज इन इंटरनल एनर्जी. To learn this concept, we will consider a cylinder, and in that cylinder gas is enclosed. आणि त्या सिलेंडरचा एक एंड जो आहे इट इज फिटेड विथ पिस्टन. आणि तो पिस्टन कसा आहे पहा, फिटेड विथ मुव्हेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन ॲट इट्स वन एंड. आणि त्या सिलेंडरच्या इनसाइड मध्ये आपण सम गॅस इज फिल्ड. अशा प्रकारची आपण सिस्टीम घेतलेली आहे. अँड इन दिस सिस्टीम द गॅस विच इज इनक्लोज्ड इनसाइड द सिलेंडर इज अवर सिस्टीम अँड रेस्ट इज द इन्व्हायरमेंट. मग त्यामध्ये सिलेंडर असेल, पिस्टन असेल किंवा सिलेंडरच्या आउटसाइडचा जो काय ऍटमॉस्फिअर असेल तो पूर्णपणे आपलं इन्व्हायरमेंट असेल. सो लेट अस सी the system that we have considered is that cylinder, and that cylinder is filled with some gas. काही गॅस ना तो सिलेंडर आपण फिल केलेला आहे and it is fitted with piston. This one is the piston and that piston is movable. आणि या एरोच्या डायरेक्शन ना तुम्हाला लक्षात येईल, piston can move inside the cylinder, piston can move outside the cylinder. पिस्टनची अपवर्ड डाउनवर्ड मोशन, इनवर्ड आउटवर्ड मोशन होऊ शकते आणि ती होत असताना फ्रिक्शनलेस मोशन आहे. अँड पिस्टन इज लाइट इन वेट, दॅट मीन्स मासलेस पिस्टन आहे. अँड इन दिस सिस्टीम द गॅस विच इज इनक्लोज्ड इनसाइड द सिलेंडर इज अवर सिस्टीम अँड रेस्ट इज इट्स इन्व्हायरमेंट. ज्यामध्ये सिलेंडर असेल, त्याचा पिस्टन असेल आणि सराउंडिंग ऍटमॉस्फिअर असेल. या सिस्टीमचं टेम्परेचर आपण टीएस समजूया. टीएस टेम्परेचर ऑफ द सिस्टीम म्हणजे गॅस, आणि इन्व्हायरमेंटचं टेम्परेचर आपण टीई समजूया. टेम्परेचर ऑफ द इन्व्हायरमेंट इज द टी. आता या ठिकाणी जी सिस्टीम आहे इनक्लोज्ड इन अ सिलेंडर म्हणजे गॅस इनक्लोज्ड इन अ सिलेंडर, त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी आपल्याकडे 2 पर्याय आहेत. सो इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम म्हणजे गॅस can be changed in 2 different ways. त्यातला पहिला जो मेथड आहे, पहिला जो वे आहे, त्यामध्ये by heating that system we can change the internal energy. So this is the first way. By heating the system we can change its internal energy. And second way, second alternative is by doing work on the system. See here, by doing work on the system. म्हणजे ह्या 2 वेज न आपण त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी चेंज करू शकतो. सिस्टीम म्हणजे जिथं गॅस आहे. आता आपण लेट अस लर्न हाऊ वी कॅन चेंज द इंटरनल एनर्जी बाय हीटिंग द सिस्टीम. सी हियर, चेंज इन इंटरनल एनर्जी बाय हीटिंग द सिस्टीम. आता ही इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी आपल्याला सिलेंडरला हीट करावं लागेल विथ अ सोर्स ऑफ हीट म्हणजेच बर्नर, as shown in the figure. फिगर रेफर करूया आणि मग नेमकं आपण त्या सिलेंडरला कसं हीट करतोय ते लक्षात घेऊ. सी हियर, या फिगर मध्ये आपण सिस्टीमची इनिशियल स्टेट इथं दाखवलेली आहे. सिस्टीम म्हणजे सम गॅस इज इनक्लोज्ड इन अ सिलेंडर फिटेड विथ दिस पिस्टन. इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम, ज्यावेळेचं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस. अँड धिस सिस्टीम, धिस सिलेंडर is heated with source of heat. म्हणजे हा बर्नरच्या मदतीने तुम्ही त्या सिलेंडरला हीट करत आहात. and supplied heat will be absorbed by that system. So cylinder is heated with source of heat as a burner as shown in the diagram. आणि इथं तुम्हाला ही फायनल स्टेट त्या सिस्टीमची दिसते. आणि फायनल स्टेट मध्ये सिस्टीमचं टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे, 200 डिग्री सेल्सिअस झालेलं आहे. म्हणजे इथं एन्व्हायरमेंट
म्हणजे सिलेंडर, पिस्टन हा बर्नर हा एन्व्हायरमेंट आहे. त्याचं टेम्परेचर हायर आहे आणि सिस्टीमचं टेम्परेचर लोअर आहे. त्यामुळं इथं हीट किंवा एनर्जी ट्रान्सफर झाली फ्रॉम द एन्व्हायरमेंट टू द सिस्टीम. त्यामुळे सिस्टीमची एनर्जी इन्क्रीज झाली, टेम्परेचर इन्क्रीज झालं, and that is shown in the final state of that system. So the temperature difference between source of heat म्हणजे environment and the system म्हणजे gas causes flow of internal energy म्हणजेच heat between system and its environment. आता समजा या केसमध्ये आपण जसं दाखवलंय तसं जर एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर ग्रेटर असेल दॅन द टेम्परेचर ऑफ सिस्टीम, मग एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर टीई दाखवले आपण. सी हिअर, इफ टीई इज ग्रेटर दॅन टीएस, टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजेच बर्नर घेऊ शकता तुम्ही, इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ सिस्टीम म्हणजे गॅस. व्हॉट हॅपन्स? एनर्जी म्हणजे हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम एन्व्हायरमेंट टू द गॅस, isn't it? Transferred from the burner to the gas. So, if TE is greater than TS, then gas will absorb energy, gain energy from its environment. So, its temperature will increase. You can see. सुरुवातीचं गॅसचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि ज्या वेळेला तो एनर्जी ऍब्झॉर्ब करतो त्यावेळेला त्याच गॅसचं टेम्परेचर तुम्हाला 200 डिग्री सेल्सिअस मिळतं. सो gas will absorb energy from its environment and temperature increases, that's why the gas is heated up. आणि जर टेम्परेचर इन्क्रीज होत असेल गॅसचं तर गॅसच्या मोलिक्युलची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होईल आणि कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होत असेल तर त्या गॅसची म्हणजे सिस्टीमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होईल आणि इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. म्हणजे इंटरनल एनर्जी इज टेकन ॲज पॉझिटिव्ह इफ its value increases. The second case मध्ये if the temperature of system is greater, see here, if the temperature of system is greater than the environment, तर काय होईल? The heat energy will be transferred from the system to environment, and in that case gas will lose energy to its environment, so its temperature will decrease, kinetic energy of the gas molecule will decrease, so internal energy will be decreased, so the gas or system cool down. So in this way we can change the internal energy of any system by heating. So change in internal energy by the heating system we can understand with this diagram. आता सेकंड जो वे आहे इंटरनल एनर्जी चेंज करायचा, in that second way we can change the internal energy by doing the work on the system or by the system. So let us learn the second way of change in internal energy. So this one is the second way, change in internal energy by doing work on the system. आणि यासाठी आपण पिस्टन जो आहे सिलेंडरचा, if the piston is quickly pushed inside the cylinder, जो मुव्हेबल मासलेस फ्रिक्शनलेस पिस्टन आहे सिलेंडरला फिट केलेला एका एंडला, if that piston is quickly pushed inside the cylinder, what will happen? The gas will get compressed, the volume of gas will decrease and its temperature increases. आणि ही सगळं तुम्हाला एका डायग्राम मध्ये पाहायला मिळेल. See here. So the same system, some gas is filled in a cylinder and that cylinder is fitted with the piston at its one end. आणि या पिस्टनला आपण क्विकली पुश केलेलं आहे इनसाइड द सिलेंडर. यू कॅन सी बाय अप्लाइंग दिस फोर्स. या फोर्स अप्लाय करून this piston is pushed inside the cylinder, quickly pushed inside the cylinder. त्यामुळे काय झालं पहा, त्या गॅसचं कॉम्प्रेशन झालं म्हणजे गॅसचा व्हॉल्यूम डिक्रीज झाला आणि its temperature increases. So what happens in this case? Let us learn. In this case, the piston, आपण जर piston quickly push करत असेल inside the cylinder तर काय होतं पहा, in this case the piston does some work on the gas in moving gas through some distance.
म्हणजे पिस्टनची मुवमेंट तुम्हाला इथं स्मॉल डी दाखवलेला आहे. इनिशियल पोझिशन पिस्टनची आणि फायनल पोझिशन पिस्टनची इथे आहे. ह्या दोन पोझिशन्स आहेत पिस्टनच्या. आणि पिस्टन जर तुम्ही क्विकली पुश करत असाल इनसाइड द सिलेंडर, तर तो पिस्टन डज सम वर्क ऑन द गॅस इन मुव्हिंग इट थ्रू सम डिस्टन्स. म्हणजे गॅसला कॉम्प्रेस करण्यासाठी पिस्टन कडून वर्क डन होत आहे. And that work done gains some energy to the gas. हे जे पिस्टन कडून वर्क डन होत आहे गॅसवर, ड्यू टू दॅट वर्क डन द गॅस gains some energy and its temperature increases. So the kinetic energy of the gas molecule increases. So the internal energy increases. आणि इथं हे जे वर्क डन झालंय, this work is done on the gas. And that work done होत असताना गॅस कॉम्प्रेस होतोय, म्हणजे त्यांचा व्हॉल्यूम डिक्रीज होतोय. फायनल व्हॉल्यूम इज स्मॉल दॅन द इनिशियल व्हॉल्यूम. त्यामुळे वर्क डन dw इक्वल टू P इंटू ब्रॅकेट Vf मायनस Vi. यातील फायनल व्हॉल्यूम लेस असल्यामुळे हे वर्क डन निगेटिव्ह येईल. सो वर्क डन ऑन द गॅस, इथं निगेटिव्ह वर्क डन झालं. पण गॅसची इंटरनल एनर्जी मात्र इन्क्रीज झाली, कारण का टेम्परेचर इन्क्रीज झालंय. सो इंटरनल एनर्जी इज पॉझिटिव्ह. म्हणजे इथे एक तुम्हाला रिलेशन कळतं. वर्क डन निगेटिव्ह असेल तर इंटरनल एनर्जी तुमची पॉझिटिव्ह असेल, कारण हे वर्क इज डन ऑन द गॅस बाय द पिस्टन. बिकॉज पिस्टन इज क्विकली पुश्ड इनसाइड द सिलेंडर. गॅस कॉम्प्रेस झाला, व्हॉल्यूम त्याचा डिक्रीज झाला, त्यामुळे वर्क डन काय झालं, निगेटिव्ह वर्क डन झालं. आणि व्हॉल्यूम डिक्रीज होत असेल तर त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होणार गॅसचं, आणि टेम्परेचर इन्क्रीज होत असेल तर इंटरनल एनर्जी इन्क्रीज होणार, म्हणजे इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह. सो फॉर द निगेटिव्ह वर्क डन इंटरनल एनर्जी इज पॉझिटिव्ह. आता सेकंड केस मध्ये ऑन द अदर हँड, जर या पिस्टनला गॅसनं पुश केलं आउटसाइडला, सी हियर, on the other hand, if gas pushes the piston in outward direction, बरोबर अपोजिटला पिस्टनला जर पुश केलं, ही पिस्टनची इनिशियल पोझिशन असेल आणि ही फायनल पोझिशन असेल, तर गॅसनं त्या पिस्टनला पुश केलं आउटवर्ड डायरेक्शनला, सो दॅट द गॅस एक्सपांडेड. गॅस इज एक्सपांडेड, म्हणजे गॅस एक्सपांड होत असताना गॅस या पिस्टनला पुश करेल इन आउटवर्ड डायरेक्शन. आणि त्यावेळी सम वर्क इज डन बाय द गॅस ऑन पिस्टन. त्यावेळी गॅस कडून वर्क डन होणार, कारण गॅस इज एक्सपांडिंग. आणि गॅस एक्सपांड होत असेल तर गॅस विल डज सम वर्क ऑन द पिस्टन. आणि हे वर्क डन करत असताना गॅस लुजेस सम ऑफ इट्स एनर्जी. सो इट्स टेम्परेचर डिक्रीजेस अँड गॅस cools down. म्हणजे इथं वर्क इज डन बाय द गॅस, आणि त्यावेळेला गॅस एक्सपांड होतोय. एक्सपांड होतोय म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय, सो वर्क डन इज पॉझिटिव्ह. सो ड्युरिंग द एक्सपान्शन व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन्क्रीजेस, सो वर्क डन इज पॉझिटिव्ह. पण त्यावेळी गॅस लुजेस सम पार्ट ऑफ इट्स एनर्जी, सो द टेम्परेचर डिक्रीजेस, सो इंटरनल एनर्जी डिक्रीजेस and gas cool down. म्हणजे सेकंड केस मध्ये गॅस एक्सपांड होत असताना वर्क डन पॉझिटिव्ह होत आहे, पण इंटरनल एनर्जी मात्र निगेटिव्ह. सो वेन वर्क डन, फर्स्ट केस मध्ये वर्क डन तुमचं निगेटिव्ह आहे, त्यावेळेला इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह मिळते आपल्याला, कारण वर्क इज डन ऑन द गॅस. गॅस कॉम्प्रेस होतोय म्हणजे वर्क डन निगेटिव्ह. दॅट टाइम टेम्परेचर इन्क्रीज होत आहे म्हणजे इंटरनल एनर्जी इन्क्रीज होत आहे, इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह. सेकंड केस मध्ये गॅस एक्सपांड होतोय, व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय, दॅट्स वाय वर्क इज डन बाय द गॅस, इट इज पॉझिटिव्ह. बट गॅस लुजेस सम पार्ट ऑफ एनर्जी, सो इंटरनल एनर्जी डिक्रीजेस, इट इज निगेटिव्ह. म्हणजे ज्यावेळी वर्क डन निगेटिव्ह असेल त्यावेळेला इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह मिळेल तुम्हाला, आणि ज्यावेळी वर्क डन पॉझिटिव्ह असेल त्यावेळेला इंटरनल एनर्जी निगेटिव्ह मिळेल. सो दीज आर द टू वेज. हे दोन वेज आहेत, दोन मेथड्स आहेत
ज्या मेथड्सनी तुम्ही कोणत्याही सिस्टीमची इंटरनल एनर्जी चेंज करू शकता. फर्स्ट मेथड by heating the system, and second method by doing work on system we can change its internal energy. आता इथं जो आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म केलाय कोणता, change in internal energy of system by heating the system or by doing work on system, ह्या एक्सपेरिमेंट मधून आपण एकूण 3 कन्क्लुजन काढत आहोत. कोणती कन्क्लुजन आहेत? लेट अस गो थ्रू दॅट कन्क्लुजन. So this experiment leads us to one very important principle of thermodynamics. इथं जो गॅसची इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी आपण जो एक्सपेरिमेंट परफॉर्म करतोय बाय हिटिंग द गॅस, हिटिंग द सिस्टीम और बाय डूइंग द वर्क ऑन सिस्टीम, हा एक्सपेरिमेंट लीड्स अस टू अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रिन्सिपल इन थर्मोडायनेमिक्स. आता कोणता प्रिन्सिपल तो आपण ह्या कन्क्लुजन मधून समजावून घेऊया. फर्स्ट कन्क्लुजन असं आहे, दिस एक्सपेरिमेंट विच वन, चेंजिंग द इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टम, दिस एक्सपेरिमेंट is related to work done on the system or by the system. मग work done on the system कधी होईल? Piston is pushed inside. And work done by the system कधी होईल? When piston is pushed outside the cylinder. And change in internal energy of system. म्हणजे this experiment is related to work done and change in internal energy of the system. When work is done on the system, it is negative. Internal energy आपल्याला positive मिळते. And when work is done by the system, work done is positive, त्यावेळेला internal energy negative मिळते. So this experiment related to work done by the system or on the system and change in internal energy of the system. At the same time, second conclusion कोणतं पहा, both work and internal energy are related through energy or heat that is transferred to the system or transferred by the system. म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही पिस्टन पुश करता इनसाइडला त्यावेळी सिस्टीमवर वर्क डन होतं, सिस्टीमचं टेम्परेचर इन्क्रीज होतं, म्हणजे इथं एनर्जी किंवा हीट ट्रान्सफर झाली इन्व्हायरमेंट कडून सिस्टीमला. इजंट इट? सो इट्स इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस. आणि ज्यावेळी पिस्टन इज मूव्ड आउटसाइड द सिलेंडर त्यावेळी वर्क इज डन बाय द सिस्टीम, that time temperature systemचं decrease होतं. In that case heat is transferred from the system to its environment. म्हणजे इथं वर्क आणि इंटरनल एनर्जी हे दोघेही रिलेटेड आहेत थ्रू द हीट ट्रान्सफर, to the system or heat transfer to the system or by the system. मग इथं जे 3 concepts आहेत, which one? Work, internal energy and heat transfer. You can see here, work, internal energy and heat transfer to the system or by the system. ह्या 3 conceptला रिलेट करणारा एक लॉ तुम्ही स्टडी करणार आहात आणि तोच ह्या एक्सपेरिमेंटचा रिझल्ट आहे. So this experiment leads to the first law of thermodynamics, which gives us the relation between heat transfer between the system and environment, work done and internal energy, जो तुम्ही next lecture मध्ये स्टडी करणार आहात. So this was the conclusion of this experiment, की ज्या एक्सपेरिमेंट मध्ये तुम्ही समजावून घेतलात how the internal energy of any system can be changed. आणि इंटरनल एनर्जी चेंज करत असताना we get the relation between the 3 physical quantities, which one? Heat transfer, work done and internal energy. आणि ह्या तिघांच्या मधलं रिलेशन leads to the first law of thermodynamics.
आणि हा फर्स्ट लॉ स्टडी करण्यापूर्वी आपण वर्क डन पॉझिटिव्ह आणि वर्क डन निगेटिव्ह हा कन्सेप्ट पुन्हा एकदा समजावून घेऊया. सी हिअर, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह वर्क डन बाय द सिस्टीम. आतापर्यंत आपल्या लक्षात आलेलं आहे, when work is done by the system, that time what happens? System undergoes expansion, volume increases, temperature decreases. That work done is positive. And when work is done on the system, system compresses, volume decreases, temperature increases. That work done is taken as negative. Let us go through the concept in detail. First of all, we will study positive work done by the system. See here, positive work done by the system. आणि हा कन्सेप्ट समजण्यासाठी आपण आयडियल गॅस एका सिलेंडर मध्ये इन्क्लोज करूया, की ज्या सिलेंडरचा वन एंड इज फिटेड विथ पिस्टन. कसा पिस्टन? मूवेबल, फ्रिक्शनलेस आणि मासलेस. लेट अस कन्सिडर सच अरेंजमेंट. Consider an ideal gas enclosed in a cylinder fitted with movable, massless and frictionless piston. ही अरेंजमेंट आपण विचारात घेतली आणि ही अरेंजमेंट दाखवणारी डायग्राम आपण रेफर करूया. सी हिअर, इन दिस डायग्राम these are the walls of the cylinder, isn't it? And that cylinder is fitted with piston. ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला पिस्टन दिसतो हा. and that piston is हा मूवेबल आहे, massless आहे आणि frictionless आहे. It can move inside the cylinder or outside the cylinder without any friction. And that cylinder is filled with some ideal gas. आणि या येलो कलर मध्ये जे तुम्हाला स्पॉट दिसतात, पॉइंट दिसतात, that are the molecules of that ideal gas. Isn't it? That are the molecules of the ideal gas. आता इथं जर या सिलेंडरला आपण हीट करत असेल, if this cylinder is heated, what will happen? सिलेंडर हीट करत असाल तर यातला गॅस हीट ऍब्सॉर्ब करेल and it will expand. So let us go through this paragraph. See here. In this case, या केस मध्ये, या डायग्राम मध्ये, this gas is our system. Gas inside the cylinder is our system, and cylinder at the same time piston is its environment. म्हणजे या गॅसचं एन्व्हायरमेंट म्हणजे पिस्टन आणि सिलेंडर आहे या केस मध्ये. ओके, नाउ when the cylinder is heated, हा सिलेंडर तुम्ही जर हीट करत असाल बर्नरनं किंवा सोर्स ऑफ हिटनं, what will happen? Gas will undergo the expansion. हा जो गॅस आहे ना तो एक्सपांड होईल आणि एक्सपांड होत असेल तर त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. And during the expansion of the gas, what will happen? The molecules of the gas, some of the molecules of the gas will strike the piston. So during the expansion, the gas molecules which strikes the piston, सगळे गॅस मोलिक्युल त्या पिस्टनला स्ट्राईक करणार नाहीत, काही त्या सिलेंडरच्या वॉल्सला देखील स्ट्राईक करतील आणि त्यातले काही पिस्टनला स्ट्राईक करतील. मग जे मोलिक्युल्स गॅसचे पिस्टनला स्ट्राईक करणार आहेत ते काय करतील? ते मोलिक्युल्स त्यांचं मोमेंटम तिथं लूज करतील आणि लूज झालेलं मोलिक्युलकडून मोमेंटम will be gained by the piston. So that is written here. During the expansion of the gas molecules which strikes the piston loses their momentum to the piston. आणि जर एकदा पिस्टनला मोमेंटम मिळत असेल तर पिस्टनवर प्रेशर एक्झर्ट होईल आणि त्या प्रेशरचा फोर्स ऍक्ट होईल पिस्टनवर, and that force will push that piston in outward direction. That's why this is the motion of piston. Piston is moving in outward direction. And this is piston moves out. आपण इथं लिहिलेलं आहे. Why the piston is moving out? Because this cylinder is heated by source of heat. किंवा बर्नरनं हा सिलेंडर हीट केला आणि हीट करत असाल तर हा गॅस undergoes the expansion. So its volume will increase. आणि व्हॉल्यूम इन्क्रीज होत असताना जे पण गॅसचे मॉलिक्यूल या पिस्टन बरोबर स्ट्राईक होतील
ते मॉलिक्यूल त्यांचं मोमेंटम लूज करतील आणि लूज झालेलं मोमेंटम या पिस्टनला मिळेल. आणि पिस्टनला जर मोमेंटम मिळत असेल तर पिस्टन विल एक्सपिरियन्स अ प्रेशर. ज्या प्रेशरचा फोर्स त्याच्यावर ऍक्ट होईल and due to that force piston will move in outward direction. Outside the cylinder piston will move. As a result of this motion, piston जर outside ला move होत असेल, as a result piston moves through finite distance in outward direction. मग पिस्टनवर प्रेशर एक्झर्ट झालं, प्रेशरचा फोर्स एक्झर्ट झाला, फोर्सच्या डायरेक्शनला पिस्टन मूव्ह होते, म्हणजे इथं वर्क इज डन बाय द गॅस ऑन पिस्टन, म्हणजे ऑन सराउंडिंग यू कॅन से, ऑन एन्व्हायरमेंट यू कॅन से. आणि ज्यावेळी गॅस किंवा सिस्टीम वर्क डन करतो ऑन इट्स एन्व्हायरमेंट, इट इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. कारण इथं ह्या वर्क डन मध्ये गॅस एक्सपांड होतोय, व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय, फायनल व्हॉल्यूम ग्रेटर आहे. दॅट्स वाय dw इक्वल टू p इंटू vf मायनस vi मध्ये dw तुम्हाला पॉझिटिव्ह मिळेल. Therefore, during the expansion, हा गॅस एक्सपांड होत असताना गॅस डज पॉझिटिव्ह वर्क ऑन द पिस्टन. म्हणून dw इक्वल टू प्लस pdv तुम्ही घेऊ शकता. So this is how positive work is done by the system. आणि सिस्टीमनं ज्यावेळेला पॉझिटिव्ह वर्क डन होईल त्यावेळेला सिस्टीम एक्सपांड होणार, व्हॉल्यूम इन्क्रीज होणार, टेम्परेचर डिक्रीज होणार, इंटरनल एनर्जी विल बी डिक्रीज म्हणजे निगेटिव्ह. म्हणजे या केसमध्ये पॉझिटिव्ह वर्क डन मध्ये वर्क डन पॉझिटिव्ह जरी असलं तर इंटरनल एनर्जी तुम्हाला निगेटिव्ह मिळेल. सो दिस इज अबाउट पॉझिटिव्ह वर्क डन. कधी मिळेल तुम्हाला? When gas undergoes expansion, that time its volume increases. जे गॅसचे मॉलिक्यूल पिस्टन बरोबर स्ट्राईक होतील ते मॉलिक्यूल त्यांचं मोमेंटम पिस्टनला लूज करतील आणि पिस्टन विल एक्सपिरियन्स प्रेशर. ज्या प्रेशरचा फोर्स ऍक्ट होईल पिस्टनवर and piston will displace in outward direction outside the cylinder. So it will result in motion, finite motion. The piston will move through finite distance but in outward direction. म्हणजे पिस्टन फोर्सच्या डायरेक्शनला आउटसाइडला मूव्ह होतो. Therefore, during expansion, इथं आपण लिहिले पहा, during expansion, gas does positive work on the system. म्हणजे work is to be done by the system. म्हणजे सिस्टीमनं केलेलं एन्व्हायरमेंट वर वर्क taken as positive. That's why the formula is written dw equal to positive work done pdv. Now let us learn negative work done by the system. See here, negative work done by the system. सिस्टीम सेमच घेतलेली आहे. आयडियल गॅस सिलेंडर मध्ये इन्क्लोज केलाय की जो सिलेंडर फिटेड विथ मासलेस, मूवेबल अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. लेट अस रेफर द डायग्राम. सी हियर, सेम डायग्राम आहे, फक्त पिस्टन मूव्ज इन असं म्हटलेलं आहे आणि मोशन ऑफ पिस्टन ह्या एरोनं दाखवलेलं आहे. सेम डायग्राम आहे. आणि इथं आपण हा जो गॅस मॉलिक्यूल आहे बिफोर स्ट्रायकिंग द पिस्टन आहे आणि हा गॅस मॉलिक्यूल आफ्टर स्ट्रायकिंग तो रिबाउंड झाला ना, सो इट इज मुव्हिंग अवे फ्रॉम द पिस्टन अँड दिस मॉलिक्यूल इज मुव्हिंग टुवर्ड्स द पिस्टन. एकच मॉलिक्यूल आहे तो, फक्त बिफोर कोलिजन अँड दिस वन इज द आफ्टर कोलिजन इथं दाखवलेलं आहे. या केसमध्ये पण इन दिस केस द गॅस विच इज इन्क्लोज्ड इनसाइड द सिलेंडर इज अवर सिस्टम आणि हा सिलेंडर आणि त्याचं पिस्टन इज इट्स एन्व्हायरमेंट. सेम आपण कन्सिडर करणार आहोत इथं. इन दिस केस गॅस इनसाइड द सिलेंडर इज अवर सिस्टम अँड सिलेंडर along with its piston is its environment. इथं काय झालंय बघा, in this case this piston is pushed inside the cylinder by exerting external force किंवा pressure. मग पिस्टन जर इनसाइडला मूव्ह होत असेल, इनसाइडला पुश होत असेल, this piston is pushed inside the cylinder. What will happen? The gas inside the cylinder will undergo compression. So its volume will decrease. आणि कॉम्प्रेस होत असताना पिस्टन इज मुव्हिंग
piston is pushed inside the cylinder, okay? That time the piston will collide with the molecules of that gas. And during that collision, piston will lose its momentum, and that momentum will be gained by the gas molecules. You can go through this paragraph. When piston is pushed in म्हणजे inside the cylinder, so that gas undergoes compression, volume of gas decreases. That time, the gas molecules striking the piston gained momentum from the piston. मगाशी काय झालं होतं बा फर्स्ट केस मध्ये पॉझिटिव्ह वर्क मध्ये गॅस मोलिक्यूल पिस्टन बरोबर स्ट्राईक होत असताना गॅस मोलिक्युल्स त्यांचं मोमेंटम लूज करत होते आणि पिस्टनला ते मोमेंटम मिळत होतं. पिस्टन प्रेशर एक्सपिरियन्स करत होता, त्या प्रेशरचा फोर्स त्याच्यावर ऍक्ट होत होता आणि त्या फोर्सच्या डायरेक्शनला पिस्टन वॉज मुव्हिंग इन आउटवर्ड डायरेक्शन. इथं काय होतंय, पिस्टन इज पुश्ड इनसाइड द सिलेंडर, त्यामुळं गॅस अंडरगोज कॉम्प्रेशन, सो द व्हॉल्यूम ऑफ गॅस डिक्रीजेस. आणि त्याच वेळी जे गॅस मोलिक्युल्स स्ट्राईक करतील कुणाबरोबर, पिस्टन बरोबर, that gas molecules will gain momentum from the piston. आणि आता हा फोर्स गॅस मोलिक्युलवर ऍक्ट होणार, कारण गॅस मोलिक्युलनी मोमेंटम गेन केलेला आहे. त्यामुळं इथं जे वर्क डन झालं ते वर्क डन पिस्टन न केलं, कुणावर, सिस्टीमवर केलं. म्हणजे एन्व्हायरमेंट न केलं, कुणावर, सिस्टीमवर केलं. सो व्हेन वर्क इज डन by the environment on the system, that time it compresses, its volume decreases, and that work done, final volume हा small असतो, त्यामुळे that work done is taken as negative. पण वर्क डन निगेटिव्ह होत असलं तरी ह्या सिस्टीमचं टेम्परेचर इन्क्रीज होतं, म्हणजे इंटरनल एनर्जी बिकम्स पॉझिटिव्ह. सो ऍज अ रिझल्ट म्हणजे गॅस कॉम्प्रेस होतोय, व्हॉल्यूम डिक्रीज होतोय आणि पिस्टन वर्क डन करतोय ऑन दॅट सिस्टीम. ऍज अ रिझल्ट negative work is done by the gas. Actually, this is the work done by environment on the system. Negative work is done by the gas on the piston during the compression. म्हणजे during the compression, work is done on the gas, on the system, and that is negative work done. Therefore, you can write dW equal to minus P into dV. कारण इथं फायनल व्हॉल्यूम हा स्मॉल आहे. सो इन दिस वे, in this lecture we studied change in internal energy of any system. दोन ways आहेत, by heating the system and second by doing the work on the system or by the system. आणि सेकंड पार्ट मध्ये तुम्ही स्टडी केलात वर्क डन पॉझिटिव्ह सिस्टीमचं कधी आणि वर्क डन निगेटिव्ह सिस्टीमचं कधी आपण एक्सप्लेन करून दिलं. With this, we will end this lecture. Thank you, friends.